तरनो तरनो वेंकटेश तिरुपति ये वित्त ब्रह्म है, उडुपी भगवान ये अन्न ब्रह्म है और पंढरपुर ये नाद ब्रह्म है। इतना ही नहीं, भागवत में पुरुषार्थ विचार जो आया है उसमें धर्म अर्थ काम और मोक्ष इसकी जो व्यवस्था बताई हुई है, धर्म किसके लिए? मोक्ष के लिए। अर्थ किसके लिए? मोक्ष के लिए। काम किसके लिए? मोक्ष के लिए। कल वासना का विषय चल रहा है, ऊती वासना का विषय चल रहा है। योग वशिष्ठ में बहुत बड़ा व्यापक विषय, वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धा च मलिनस्तथा मलिना जन्म हेतु शुद्धा जन्म विनाशिनी। शुद्ध वासना, मलिन वासना। शुद्ध वासना में मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, जिसका विवरण पतंजलि योग सूत्र में आया, जिस पर व्यास महर्षि की टीका है, उसमें व्यास महर्षि ने बहुत विस्तार से उसका प्राकट्य किया हुआ है। और जो मलिन वासना है वो मलिन वासना तीन प्रकार की: शरीर वासना, लोक वासना और अर्थ वासना, पाठ वासना। मराठीतच सांगतो, फक्त विषय काय चालला होता तेवढं सांगितलं, मराठीतच सांगणार, मला पण येते ना. धर्म कशा करता पाळायचा? मोक्षा करता. अर्थ कशा करता? मोक्षा करता. काम कशा करता? मोक्षा करता. आणि म्हणून कामानं मोक्ष कसा मिळतो हे बघण्याकरता उडुपीला जा. वित्तानं ब्रह्म कसं मिळतं याच्याकरता तिरुपतीला या. आणि धर्मानं ब्रह्म कसं मिळतं, प्राप्त होतं याच्याकरता पंढरपूरला. पंढरपूर इथं वित्त आहे, पण वित्त म्हणजे आपल्याकडे वित्त शब्द ऐकला की मिळवणं हे आपोआप येतं असा अर्थ नाही. वित्त म्हणजे मिळवायचं नाही. मग इथं आम्हाला शिकवतात काय? आम्हाला प्राप्त झालेलं वित्त आम्हाला देता कसं येईल. हात बघा कसा आहे, तो असा नाही आहे, असा आहे. याचा काही विचार कराल का? नाही. हात असा नाही आहे भगवंताचा, इथला परमात्मा उभा आहे तर असा हात आहे. आणि दिल्याशिवाय माणसाला मिळत नसतं, हा जगाचा नियम. दिल्याशिवाय मिळत नाही. आधी काय आहे, परमात्मा देतो, पण कुणाला देतो? जो देतो त्याला तो देतो, तो कुणालाही देत नाही. जो देतो त्यालाच तो देतो, जो ठेवतो त्याला तो देत नाही. म्हणून आपल्याकडे संग्रह करणं हा दोष मानला. अहंकारम पदम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य. मग काय होईल? एकदा त्याच्यापासून विमुच्यता आली, निर्ममता आली, शांतः ब्रह्मभूयाय कल्पते, हा तर त्याचा परिणाम आहे. सोडलं पाहिजे, टाकलं पाहिजे, दिलं पाहिजे. माणसं देत नाहीत असं मी म्हणत नाही, पण ज्याची आवश्यकता नसते ते देण्याकडे माणसाचा कल जास्त. काल सांगितलं आपल्याकडे काय आहे, दूध उतू गेल्यावर कृष्णार्पण म्हणायची पद्धत. भांड्यातल्या दुधाला कृष्णार्पण म्हणायची पद्धत नाही. ते एकदा उतू गेलं की मग कृष्णार्पण असतो. म्हणजे ते उतू गेलेलं त्याला आणि भांड्यातलं आम्हाला. अरे काय व्यवस्था, ही काय पद्धत आहे? परमात्मा देता आलं. हा, तुम्ही देता किती, मिळतं किती, हा प्रश्न स्वतंत्र आहे. पण नादत्त मुपतिष्ठते, दिल्याशिवाय मिळत नाही या जगात. भोजराजाची कथा. वैशाख मासातले दिवस, सूर्य असा डोक्यावर आलेला. नादत्त मुपतिष्ठते काय गंमत आहे तेवढी सांगून पुढे जात. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये दानाचं वर्णन करताना फार गोड शब्द वापरलेत. ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. दान ते जे मोक्षाचं निधान दाखवणारं, आमच्या डोळ्यात घातलं जाणारं अंजन.
दान म्हणजे त्याच्याशिवाय मोक्षाचा ठेवा सापडत नाही आपल्याला. गंमत आहे. वैशाख मासातले दिवस, रणरण तपून सूर्य डोक्यावर आलेला, माती तापलेली. कालिदासाला त्यावेळेला दरबारात काही काम पडलं म्हणून गडबडीने दरबारात जायला निघाले. भलतं ऊन, पायात चप्पल घातली निघाले, पण काम महत्वाचं होतं, जाणं आवश्यक होतं. त्या उन्हातून निघाले. जाताना त्यांना असं दिसलं की एक अतिशय वृद्ध गृहस्थ, कमरेतनं वाकलेला, 80-90 वर्षाचं वय असेल, अंग सगळं सुरकुत्याने भरलेलं, त्या उन्हामध्ये पायामध्ये वाहना नाही, डोक्यावर छत्री नाही, टोपी नाही, अशा अवस्थेमध्ये कुठेतरी बाहेर पडलेला. माती त्याला खालनं पोळतीये, वर्ण सूर्य आत ओकतोय. पावला गणित त्याला होणाऱ्या वेदना त्याच्या डोळ्यातनं त्या कालिदासांना दिसल्या. वाईट वाटलं कालिदासाला. इतका म्हातारा मनुष्य, पाऊल टाकलं की वेदना व्हायच्या, डोळ्यातनं पाणी यायचं, डोळे लाल लाल झालेले उन्हानं, रणरण तो ऊन आहे, सहन होत नाही त्या म्हाताऱ्या माणसाला. कालिदासाने ते बघितलं. कालिदास कवी, संवेदनशील अंतःकरणाचा महात्मा. जवळ गेला त्याने त्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा कशाकरता एवढं उन्हात बाहेर पडलं, काय अडलं, थोडस ऊन उतरल्यावर जायचा. त्यांनी सांगितलं, बाबा ता तुला सांगत बसलो तर पाय अजून भासते, काय तुला सांगत बसू, काम महत्वाचं आहे, जावं लागलं, कोणी हौसेने उन्हात नाही बाहेर पडत. कालिदासाचं अंतःकरण वितळ. दुसऱ्याचं दुःख बघून अंतःकरण वितळणारे चांगलं काव्य करू शकतात, संत म्हणवले जाऊ शकतात. आपण अनेक वेळेला हे बोलतो, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. हे जरी असलं तरी सुद्धा त्याला अपवाद आणि त्याला खोटं ठरवणारे लोक आहेत. तसंही म्हटलं गेलंय, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदन्ति कवयः तद अलिकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीत. अपवाद नाही असं नाही. कालिदासाने त्याला विचारलं, ठीक आहे आता पाय पळतात, करायचं काय. कालिदासाचं अंतःकरण वितळलं. आपल्या पायातली चप्पल काढली, त्याला देऊन टाकली. चप्पल होती पायामध्ये, काढली, म्हाताऱ्या माणसाला देऊन टाकली. म्हाताऱ्याने त्याला उदंड आशीर्वाद दिले. चप्पल घालून म्हातारा निघून गेला. परंतु ह्यांना कुठं उन्हात चालायची सवय होती, आता ह्यांचे पाय पळायला लागले. आता किती अडचण. कसं तरी वेगानं जावं म्हणून घराच्या वळचणीतून कुठं सावली असेल तिथं पाऊल टाकत वेगानं पुढे निघाले. तेवढ्यात झालं असं की भोज राजाचा माहूत भोज राजाच्या हत्तीला स्नान घालून राज दरबाराकडे निघाला. त्याने मागून बघितलं, राजकवी अनवाणी चालले, एवढा उन्हात चालले. त्या माहूताने हाक मारली, राजकवी थांबा थांबा थांबा. पटकन थांबले सावलीत. काय बाबा कुठे निघाला. तुला काय करायचं, नाही कुठे चालला सांगा ना. म्हणे दरबारात चाललो, महत्वाचं काम. मी त्याच्याकरताच तुम्हाला सांगतो. माहूत म्हणाला, मीही दरबारात निघालो, हत्ती रिकाम आहे, कशासाठी पाय पळवून घेतात. बसा ना हत्तीवर, हत्तीवर बसा, मी तुम्हाला घेऊन जातो दरबारात. कालिदासाला बरं वाटलं, नाहीतरी पाय पळत होते, सहन होतच नव्हतं. बरं वाटलं. माहूताने हत्ती जवळ आणला, खाली बसवला. कालिदास वर चढले. भोजराजाचा हत्ती, भोजराजाची सोन्याची अंबारी, त्याच्यामध्ये भोजराजाची राजगादी, आणि त्याच्यावर जाऊन बसले कालिदास. राजाच्या गादीवर जाऊन बसले. हत्ती निघाला पुढे. गर्भधर्म संयोग असा, त्या वेळेला नेमकं आपल्या राज्यात दुपारच्या वेळेला प्रजेचे काय हाल होतात हे बघायला भोजराजा घोड्यावर बसून समोर. त्यांनी लांबून बघितलं, निशाण आपलंय, हत्ती आपलाय, अंबारी आपली आहे, आणि माझ्या जागेवर कोण बसलं. राजाच्या जागेवर बसायचं धाडस कोण करेल. राग आला. कारण स्वाभाविक आहे, कुणाच्याही जागेवर कुणालाही कसंही बसता येत नसतं, आणि माणसाने बसूही नाही. ज्याची त्याची जागा असते, त्या त्या जागेवरच ते शोभून दिसत असत. त्याचा आता बाकी विचार सांगत बसत नाही. राजाला राग आला. राजा वेगानं पुढे आला. जवळ आल्यावर कळलं, अरे कालिदास आहे. कालिदास आहे म्हणल्यानंतर वाटले, ठीक आहे, अजून एक वाक्य सांग. कुणाच्याही जागेवर कोणी बसू नये हे खरंय, पण कुणाच्याही जागेवर विद्वान बसला तर वाईट वाटून घेऊ नये, हे तेव्हा. पण कुणाच्याही जागेवर विद्वान बसला, संत महात्मा बसला, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. कालिदास बसले म्हटल्यानंतर भोजराजाचा राग निवडला. जवळ आला. आता गंमत अशी, हे हत्तीवर उंच आणि भोजराजा घोड्यावर खाली.
सेवक बसला उंच, राजा आहे खाली. आणि मग खालून थट्टेच्या स्वरामध्ये गंमत करायची म्हणून मिश्किल भाषेमध्ये भोजराजाने कालिदासाला विचारलं, काय कविराज, आज माझ्या जागेवर काय मनात काय? कारण विद्वानाची बुद्धी फिरली तर तो काय करू शकतो हे चाणक्याने दाखवून दिलं. अरे क्षणार्धात राज्य बदलू शकतो. भोजराजाने विचारलं, काय कविराज, माझ्या जागेवर काय? कारण काय? माझ्या जागेपर्यंत मजल मारली, मनात काय आहे का? राजगादी बळकवण्याचा विचार नाही ना? गंमत म्हणून विचार. याच्यावर कालिदासाने जे उत्तर दिलं ते मला सांगा. कालिदासाने ऐकलं, काय माझ्या जागेवर? कालिदास म्हणाले, राजा खरं सांगतो, सांगा माझ्या जागेवर कसे पोचला? कालिदासाने सांगितलं, उपानहं मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठ. नादत्तम उपतिष्ठ हा तर नियम आहे. पण कालिदासाने सांगितलं उपानहं म्हणजे पाय चप्पल, त्याचं द्विवचन. उपानहं मया दत्तम, माझ्या 2 चपला मी देऊन टाकल्या. मया दत्तम दिल्या, कशा होत्या? जीर्ण, वापरलेल्या होत्या. काही नवीन कोऱ्या करकरीत आणून दिल्या नाही, वापरलेल्या आणून दिल्या. आणि कशा होत्या? कर्ण विवर्जित. कर्ण विवर्जित म्हणजे अंगठा तुटलेला. कालिदासाच्या चपला सुद्धा अंगठा तुटलेल्या असू शकतात. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे वैभव आहे. विदुर प्रधान होते पण झोपडीत राहत होते, हे लक्षात घ्या. लक्षात घ्या, हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. पुष्कळ कथा आहेत त्या संबंधामध्ये. चाणक्याचं चरित्र आपण पाहत. अंगठा तुटलेला, जीर्ण झालेल्या, वापरून घासलेल्या चपला, अंगठा तुटलेल्या चपला मी त्याला दिल्या तर चपला देण्याचं पुण्य इतकं जमा झालं की राजाच्या गादीवर बसलं. तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. अरे बाबा, दिल्याशिवाय या जगतामध्ये काही मिळत नाही आणि म्हणून दिलं पाहिजे हे सांगण्याकरता इथं आलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. देण्याची वृत्ती पाहिजे, देता आलं पाहिजे, देण्याची इच्छा पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. आपण सगळेच पारमार्थिक वृत्तीचे लोक आहोत. तुम्हाला परमार्थ शिकवावा याच्याकरता मी इथं आलो नाही, तो माझा अधिकार आहे. पण परमार्थाच्या ज्या व्याख्या आपण करतो आणि परमार्थाच्या ज्या भूमिका संतांनी सांगितल्या याच्यामधलं अंतर सांगणं आणि त्याची चर्चा करणं हे मात्र मला करणं शक्य आहे. तेवढं मी करतो. जास्त बोलणार नाही, एका वाक्यामध्ये फक्त बोलतो. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे मी पारमार्थिक झालो असं जर कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक, खोटी गोष्ट. मी सत्कर्म करतो, अंतःकरण शुद्धी होते म्हणून मी पारमार्थिक, खोटी गोष्ट. मला समाधी लागते म्हणून मी पारमार्थिक आहे, खोटी गोष्ट आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो, माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम अखंड आहे म्हणून मी पारमार्थिक आहे, खोटी गोष्ट. कुठे हे असं नाहीच आहे. संतांनी तरी हे अधोरेखित केलेलं नाही. मला ज्ञान मिळालं म्हणून मी पारमार्थिक नसतो, मला समाधी लावता येते म्हणून मी पारमार्थिक नाहीये, मी नामस्मरण करतो म्हणून मी पारमार्थिक नाहीये. मग परमार्थाची नेमकी व्याख्या काय? संतांनी आपल्याला परमार्थाची नेमकी व्याख्या एवढीच सांगितली की आपल्याला काय मिळतं याच्यावर परमार्थ ठरत नाही, आपल्याला जे मिळतं ते आपण दुसऱ्यांना देतो की नाही याच्यावर परमार्थ ठरतो. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक नाहीये, मला झालेलं ज्ञान मी लोकांना वाटतो की नाही, लोकांपर्यंत नेतो की नाही, तर माझा परमार्थ. मी सत्कर्म करतो म्हणून मी पारमार्थिक नाहीये, माझ्यासारखं सत्कर्म मी इतरांकडून करून घेतो की नाही, तर मी पारमार्थिक. अनुभवे आले अंगा ते या जगात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. सेवितो हरस वाटितो आणि सेवितो हरस, सेवितो हरस
त्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. दानशूर म्हटलंय भगवंता, दानशूर. असो, आपल्याला देता आलं पाहिजे, कारण देण्यानेच आपल्याला मिळतं आणि देणं या धर्माचं जो पालन करतो तो मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. जो रक्षणाचं पालन करतो तो मोक्षापर्यंत पोहोचू शकतो आणि जो धर्माच्या मर्यादेमध्ये राहतो तो मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. याच्याकरता कुठलाही एक घ्या, चतुर्विध पुरुषार्थापैकी सगळ्यांचा समन्वय करता आला पाहिजे, गरज नाही. धर्म अर्थ काम याच्यापैकी कोणत्याही एका मार्गाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. काम या शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळेला विषय सेवन असा नसतो. त्याची संगती काय लावायची तो प्रश्न स्वतंत्र आहे. आपण ज्या वेळेला उडपीत कार्यक्रम करू त्यावेळेला बघू. त्या वेळेला त्याची चर्चा. आता आपण इथे आहोत याची चर्चा, आणि म्हणून आपण इथे सगळे एकत्रित आलेलो आहोत. देणं म्हणजे प्रत्येक वेळेला आपलं काहीतरी काढून दुसऱ्याला द्यायचं असाही त्याचा अर्थ नाही. सकाळी विषय झाला, विचारांचं प्रदान करणं हे सुद्धा एका अर्थाने फार मोठं दान असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ दानच मागितलंय, पण त्याला आपण काय म्हणतो? असा यदा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोने मज द्यावे. द्या म्हणता आलं पाहिजे, पण द्या कुणाला म्हणावं लागतं? मला द्या असं म्हणण्याचा अधिकार कुणाला येतो? आधी तोषावे हे ज्याला म्हणता येतं त्याला द्यावे म्हणायचा अधिकार. मी तुम्हाला वाग्यज्ञानं जे काही देतो त्याच्याने आपण संतुष्ट व्हा, आणि संतुष्ट झाल्यानंतर मला द्या. देणाऱ्याचं अंतःकरण संतुष्ट पाहिजे, तरच दिलेलं पचतं. सरळ आपल्या भाषेत. अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपि भयंकरः. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो, आणि अत्यंत प्रेमानं दिलेली शिवी सुद्धा कल्याणकर. जनाबाईंनी शिव्या दिल्या देवाला. जनाबाई नामदेव यांच्या घरी दासी होती, पण काय अधिकार? देवाला शिव्या. धाडस आहे काय कुणाचं? बरं साध्या शिव्या नाही हो, साधे तरी देवाला टोचतोय. देता आलं पाहिजे. कसा आहे ना ज्ञानेश्वर महाराज द्यावे, नुसतंच द्यावे म्हणणाऱ्याच्या जीवनात आनंद राहत नाही. मला द्या, मला द्या, द्या 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 करणाऱ्यांजवळ काही राहत नाही. शास्त्राचं वचन आहे, देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति श्रीहि धीहि धीहि धृतयः कीर्तयः. विठ्ठला देही इति वचनम श्रुत्वा, मला द्या असं ऐकल्याबरोबर देहस्थापंच देवता, देहात राहणाऱ्या 5 देवता, त्या म्हणायला तोंड उघडावं लागतं की नाही? आ करावा लागतो की नाही द्या म्हणताना? तर आ केल्यानंतर उघडलेल्या तोंडातून त्याच्या जीवनातल्या 5 देवता त्याला सोडून जात असतात. म्हणून द्या म्हणायला तोंड उघडू नये. द्या म्हणलं की गेले निघून. काय काय निघून जातं? श्री ही लक्ष्मी निघून जाते, धी ही लज्जा निघून जाते, धी ही बुद्धी निघून जाते, धृतयः धैर्य निघून जातं, आणि त्याची कीर्ती त्याला सोडून जात असते. याच्याकरता द्या द्या म्हणू नये. मग द्या म्हणायचंय ना, मग एक नियम पाळा. ज्याला द्या म्हणायचंय ना त्याने एक काम करावं, आधी द्यावं आणि मग द्या म्हणावं. आधी द्यावं, त्याने भरपूर हात मोकळे करावेत आणि मग त्याने हात पसरावा. हरकत नाही त्याला. आणि म्हणून याच्याकरता आपण या क्षेत्रामध्ये एकत्रित आलेलो याचा विचार करा. पण मिळवणं आणि देणं हा पारमार्थिक व्यवहार करण्याकरता एका बुद्धीची आवश्यकता असते. त्या बुद्धीची मागणी तुकोबाराई या अभंगामध्ये करतात. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. कारण ज्याच्याकडे आपण आलो तो व्यंकटेश, व्यंकटी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी, आणि बुद्धीचं नियमन करणारा परमात्मा म्हणजे व्यंकटेश. त्याच्याकडे मागायचं असेल तर संपत्ती मागायची नाही, बुद्धीच मागायची, दुसरं मागायचं नाही. तेव्हा बुद्धी आली की संपत्ती येतेच. हो, बुद्धी आली की संपत्ती येते, कारण संपत्ती आपल्या प्रारब्धाचं फल आहे. बुद्धी सुद्धा प्रारब्धाचं फल. बुद्धी कर्मानुसारी
बुद्धी कर्माच्या मागे जात असते. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर बुद्धी ही होणारा सारखी ठाके. ज्ञानोबाराय बोलतातच की नाही, बुद्धी कर्मानुसारिणी म्हणणं काय आणि बुद्धी होणारा सारखी ठाके म्हणणं काय, अर्थ एकच आहे. असो, विषय लांबत जाईल. परमात्म्याजवळ तुकोबाराय बुद्धी मागतात. का मागतात? कारण बुद्धीचं आपल्या जीवनात एक महत्व. प्रत्येकाजवळ बुद्धी आहे महाराज. देवाने सगळ्यांना बुद्धी दिली. कुणाला दिली नाही सांगा? सगळ्यांना दिली. कमी जास्त असेल तो प्रश्न वेगळा, पण बुद्धी दिली सगळ्यांना. मी आज जाहीर म्हणतो ना, विचारतो ना, चला, ज्यांच्या सगळ्यांना देवाने बुद्धी दिली, कुणाला आपल्याला देवाने बुद्धी दिली नाही असं ज्यांना वाटतं त्याने हात वर करा. चला, मला बुद्धी दिली नाही त्याने हात वर, कुणालाही वाटू देत, कोणी म्हणावं देवाने मला बुद्धी दिली नाही, हात वर करा. आहे ताकद? नाही. कारण आहे, आणि खरं सांगतो त्याचं, देवाने मला बुद्धी दिली नाही म्हणून मी हात वर केला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला आहेच का? एवढी तरी बुद्धी त्याला आहे असं मानावं लागेल की नाही? बुद्धी नाही असं कसं होईल? हा, आपल्या प्रारब्धानुसार, आपल्या कर्मानुसार प्रत्येकाला कमी जास्त दिली असेल, पण दिली. पिंडे पिंडे मतीर भिन्ना, पुंडे पुंडे नवम पयहा, जातो जातो नवाचारा नवा वाणी, मुखे मुखे पुढं काय व्हायचं असेल ते होईल. पण बुद्धी आहे सगळ्यांजवळ, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या बुद्धीचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. काल विषय होऊन गेला, विषय झाला, आजही झाला, आपल्याला स्मरणात असेल. आहार निद्रा भय वैथुल्यंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. सगळं समानते नाही. पशु काय, कोण आहे? मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांमध्ये या चार गोष्टी समान आहेत. आहार निद्रा भय विषयाचा उपभोग समानत्वानच आहे. सगळं असाच विषय झाला. सगळं समान. आपल्याला भूक लागते, कुत्र्याला भूक लागते. आपल्याला भीती वाटते, कुत्र्याला भीती वाटते. आपल्याला झोप येते, कुत्र्याला झोप येते. आपल्याला विषय भोगाची अपेक्षा, कुत्र्याला आहे. काय नवल काय त्याच्यामध्ये सांगा? नवल काय? काही फरक नाही याच्यामध्ये, काही फरक नाही. कुत्र्याला हा फरक करायचा असेल तर फरक सांगतो मी. आपल्यालाही भूक लागते, कुत्र्यालाही भूक लागते. फरक इतकाच आहे की आपल्याला सांगतो जातो, कारण कथेतही कुत्र्याचा विषय झाला. पुन्हा नंदू सावकारनी कुत्रा सांगितला, आता मी एक सांगतो. आपल्यालाही भूक लागते आणि कुत्र्यालाही भूक लागते. फरक कुठे आहे? फरक इतकाच आहे की कुत्र्याला भूक लागली तर कुत्रा मालकासमोर जाऊन शेपूट हलवतो आणि आपल्याला भूक लागली तर आपण मालकीने समोर जाऊन शेपूट शेपूट हलवणं समान आहे. भय नावाचा मनोविकार जसा माणसाचा तसं कुत्र्यात आहे. काय त्याच्यामध्ये विचार करायचं कारण? मालकाच्या हातात काठी बघितली तर कुत्र्याला भीती वाटते, तिच्या हातात लाटणं बघितलं भीती वाटणं समान आहे, एवढंच मला सांगायचं. पण ज्ञानविशेष अधिक विशेषो ज्ञाने नाही ना पशुभिः समानः. ज्ञान नसेल तर पशु आणि तो याच्यामध्ये फरक नाही. तुकाराम महाराजांचं वचन आहे, फार गोड बोलतात तुकाराम महाराज. कुस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री. फक्त चार पाय नाहीत आणि त्याला शेपूट नाही, नाही तर दोन कुत्रा, याच्यामध्ये काही फरक पुष्कळ विचार आहे त्याच्यामध्ये. काय आता तोच विषय सगळा मांडायचं कारण नाही. यशान विद्यान तपोनदान सगळं बघून घ्या. मला आता ते सगळं सांगायचं कारण नाही. बुद्धीचं महत्व आपल्या जीवनात आहे. ज्याला बुद्धी आहे, अरे तो जगाचा राजा आहे महाराज, जगाचा राजा. त्याच्याकडे राज्य नको, त्याच्याकडे संपत्ती नको, त्याला काही नको, बुद्धी पाहिजे, फक्त बुद्धी. या बुद्धीचं आपल्या जीवनामध्ये फार महत्व आहे आणि म्हणून तुकोबाराय बुद्धी मागतात. एक विचार फक्त सांगतो आणि पुन्हा या विचाराकडे येतो. तुकाराम महाराज बुद्धी मागतात, माझी बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस देवा. हे तुकाराम महाराजांचं जे कळकळीचं सांगणं, हे जे मागणं, विचार करा, मनुष्य असं मागणं का मागतो? कोण मागू शकतं असं? का मागत असेल? उगे सहज सांगतो, विस्तार करत नाही. महाराजांना जायची गडबड आहे, आपल्याला आहे वेळ, थोडा बोलतो, ऐका. माणूस जेव्हा मागतो ना, एक त्याच्या मागचं मानसशास्त्र आपण, त्याच्या मागे एक मानसशास्त्र, ह्युमन सायकोलॉजी आहे त्याच्या मागे, ती पहा. कोणताही मनुष्य ज्या वेळेला मागतो ना, तेव्हा त्या मागणीच्या मागे चिंता अपरिहार्य असते. चिंता निर्माण झाल्याशिवाय मागणी माणसाच्या मुखातून बाहेर पडत नाही. एक
चिंता लागते. चिंता निर्माण झाल्याशिवाय मागणी नाही. आणि बरं चिंता किती त्याचा विचार करू नका. सगळ्या चिंतांचं साकल्यानं चिंतन करून माणसाच्या चिंता 3च प्रकारच्या आहेत म्हणून मी आपल्याला सांगतो. माणसाच्या मनात चिंता 3च प्रकारच्या. एक, ऐका, एक आपला उत्कर्ष भाव. 2 समाधानाची स्थिती टिकून राहावी. आणि 3 आपली अधोगती होऊ नये. 3च चिंता मान. याच्या तुम्ही मला कोणती चिंता सांगा, मी या 3 चिंतांमध्ये बसवून देतो. आपला उत्कर्ष व्हावा, आपली स्थिती टिकावी आणि आपला अपकर्ष होऊ नये. 3च चिंता असतात माणसाला. याच्यापेक्षा जाऊन चौथी चिंता नाही माणसाच्या जीवनात. कोणती चौथी चिंता नाही, या 3च चिंता. आता त्याचंही कारण सांगतो. आपला उत्कर्ष व्हावा असं कधी वाटतं, ही चिंता कधी ही मानसशास्त्र आहे बरं का, निव्वळ मानसशास्त्र आहे. आपण तात्विक परिभाषेमधून बोलत असलो तरी ते आहे मानसशास्त्र. मानसशास्त्र तत्वज्ञानापासून एवढ्या 200 वर्षात वेगळं झालं नाही, तर तत्वज्ञान आणि मानसशास्त्र एकच आहे. आम्ही कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्स शिकलो, सोशिओलॉजी शिकलो, सायकोलॉजी शिकलो, क्लिनिकल सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी शिकलो, लॉजिक शिकलो. या सगळ्या विषयांचा पहिला चॅप्टर, पहिला धडा एकच होता. सोशिओलॉजी पुस्तक उघडलं, फिलॉसॉफी ऑफ सोशिओलॉजी, फिलॉसॉफी ऑफ पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी ऑफ लॉजिक. प्रत्येकाच्या मागे एक तत्वज्ञान आहे. हे विषय आता वेगळे झाले. पूर्वी गुरुकुलामध्ये एकाच, सगळं एकच, बस. यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्व ब्रह्महं विज्ञातमसि. बस संपलं. बाकी काही जाण्याचं कारणच नाही. काही जाणू नये पांडुरंगा वीण, बाविजेल क्षीण संदेहाने तुकोबाराय म्हणतात. बाकी काही, अरे ज्या पदार्थाचं उपादान कळालं त्या उपादानापासून बनलेलं कार्य स्वतंत्रतेनं कळावं लागत नाही. वेदांताचा नियम आहे ना. माती कळली की मातीपासून बनलेलं सगळं कळलं. सोनं कळलं की सगळे दागिने कळले. लोखंड कळालं की सगळे धातुपात्र कळाले. काय असतं त्याच्यामध्ये, एक कळालं पाहिजे. असो, विषय स्वतंत्र आहे. याच्या मागे एक मानसशास्त्र. माणसाला आपल्या उत्कर्षाची चिंता कधी लागते, कारण सांगतो. जेव्हा प्राप्त परिस्थितीत असमाधान निर्माण होतं तेव्हा उत्कर्षाची चिंता वाटते. अंतःकरणातलं असमाधान माणसाला उत्कर्षाकडे नेतं. किती मिळू दे माणसाला वाटतं नाही, अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे. आणि मग अजून उत्कर्ष व्हावं, उत्कर्ष व्हावं, उत्कर्ष व्हावं. मनुष्या यद्यता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्या देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. महाभारतात एवढं सगळं मिळाल्यावर आपल्याकडचं उदाहरण देतो ना. नगरसेवक झाला की त्याला नगरसेवकात स्वारस्यच राहत नाही. त्याला वाटतं आमदार झाला, नगराध्यक्ष झालं पाहिजे. मग नगराध्यक्ष व्हावं वाटत राहिलं. नगराध्यक्ष झाला की त्याला वाटतं ह्याच्यात काही तथ्य नाही, आमदार झालं. आमदार झाला की त्याला वाटतं ह्याच्यात काही मजा नाही, हो खासदार झालं पाहिजे. खासदार झाला, आता त्याच्या पुढे काय असतं मला तरी काय माहिती, मी त्या क्षेत्रातला माणूस आहे, पण त्याच्या पुढेही काही असतं म्हणतात. आमच्याकडचे एक गृहस्थ खासदार झाले, माझे परिचित होते. खासदार झाले, निवडून आले, त्यांना खातं मिळालं. मी एक हार पेढा वगैरे घेऊन गेलो. साहेब अभिनंदन, आपण खासदार झाला. तरी तोंड पडलेलंच. मी हा रोते घेऊन तो सुरतही व्हायची. कायम रडणं, कायम रडणं. मी त्यांना म्हटलं, मी हार घातला, पेढा भरवला तुम्हाला, इतकं चांगलं झालं, तुम्हाला खातं मिळालंय, आणि असं रडके चेहऱ्याने काय राहतं, माझ्या काही असमाधान आहे का? निवडून आलात ना? ते म्हणाले आलो. मी म्हणलं तुम्ही मंत्रिमंडळात वर्णी लागली ना? लागली. खातं मिळालं ना? मिळालं. मग रडता कशा करता? ते म्हणाले महाराज कशातच काही नसतो. मी म्हटलं आम्ही हेच कीर्तनात सांगतोय, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. कशात काय आम्ही हेच सांगतो, त्यावेळेला तुम्ही येत नाही ऐकायला. कशातच काय ना. म्हणलं एवढंच रडायचं होतं तर रात्री एवढं वाटले कशात? कशाकरता एवढा ताप दिला? मिळालं ना, सगळं मिळालं. म्हणलं मग वाईट का वाटतंय? सगळं झालं, खातं मिळालं. त्याने काय सांगावं? खासदार झालेला माणूस, मंत्रिमंडळात वर्णी लागली, खातं मिळालं. म्हटलं काय रडता का? ते म्हणाले महाराज खातं मिळालंय, पण असं खातं मिळालंय का काही खाताच येत म्हणजे त्याच्यातही त्याला काही उत्कर्षाची अपेक्षा असते. किती मिळू द्या, किती मिळू द्या, पुढं मिळावं, पुढं मिळावं, पुढं मिळावं, वाटतच राहतं. एक दरिद्री मनुष्य, जवळ कवडी नाही खर्च करायला.
कथा गंमत सांगतोय, गोष्ट सांगतो, दृष्टांत सांगतो ऐका. हमाली करायचं आणि पोट भरायचं. एका श्रीमंत माणसाचे काही सामान उचललं आणि त्या काळामध्ये एका श्रीमंत माणसाने त्याला चांदीचं नाणं दिलं. पूर्वी चांदीची नाणी होती, रजतात चांदीचं नाणं दिलं. बरं वाटलं त्याला, भाव होता त्यावेळेला, चांदीला भाव होता, सोन्याला भाव होता. त्यावेळेला स्वस्तही होती पण पैसा महाग होता. आता पैसा स्वस्त झाला, फरक पडला. नाणं मिळालं त्याला आनंद वाटला. आता हे नाणं काय करावं, घरी राहायला घर नाही, रस्त्यावर कुठेतरी आपण झोपतो, हे नाणं ठेवायचं जवळ, कुठं पडलं काही झालं वाईट, पुढं आपल्याला काही करायचं असेल तर हे नाणं उपयोगी येईल. म्हणून त्याने काय केलं, ते नाणं घेतलं. गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता, त्या किल्ल्यामध्ये जाऊन एका कोपऱ्यामध्ये ते नाणं पुरलं आणि त्याच्यावर खुणेचा म्हणून एक दगड ठेवला आणि परत मनामध्ये विश्वास, काही नाही आपल्याला काही कमी नाही, एक नाणं आहे आपल्याकडे अडचणीच्या वेळेत. कालांतराने लग्न झालं, बायको आली. बायकोला त्याने एके दिवशी सांगितलं, पा मी कष्टाची कामं करतो, आपलं पोट भरतो, पण आपण इतके गरीब आहोत असं समजू नको, माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे. तिला खूप आनंद झाला. बरं झालं, चला प्रपंचाकरता पैसा लागतो, प्रपंचाकरता पैसा कमावला पाहिजे, वापरला पाहिजे, गोष्ट खरीच आहे. तिने बरं वाटलं. तिने त्याला सांगितलं, तुमच्याकडेच असं एक चांदीचं नाणं आहे की नाही, तसं मी माझ्या माहेरून येताना एक चांदीचं नाणं घेऊन आलो. आता आपण फिरणारी मंडळी आहोत, मंदिरामध्ये अनेक मंदिरांमधून गेलो असतो. मी तुम्हाला साधे साधे प्रश्न विचारतो. रामचंद्र प्रभूंची मूर्ती बघितली की नाही? राम लक्ष्मण सीता बघितली. पांढऱ्या रंगातली बघितली की काळ्या रंगातली? नाशिकला जा, काळा राम, काळ्या रंगात आहे, पांढऱ्या. भगवान शंकराचं लिंग संगमरवरामध्ये होते, काळ्या रंगातही होते. गणपतीची मूर्ती संगमरवरातही होते, काळ्या रंगातही होते. मिळतात मूर्ती अशी. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती संगमरवरातही होते, काळ्या रंगातही होते. पण मला सांगा, जगताच्या पाठीवर कुठंतरी तुम्ही पांढऱ्या रंगातला पांडुरंग बघितल्याचा? जर मूर्तीच कोरायची असेल तर संगमरवरात पांडुरंग कोरता येत नाही का? येतो, पण कोरतो का कुणी? कोरत नाही. का कोरत नाही? कारण तुकोबारांनी सांगितलं, आता दृष्टी पुढे, असा रंग सुद्धा बदलायचा नाही देवा, आम्हाला पाहिजे तो रंग सुद्धा देवा तुम्ही बदलायचा. असंच होतं. जगातल्या कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही बघा, पांढऱ्या रंगातला पांडुरंग तुम्हाला दिसणार नाही, आणि दिसला तर तुम्ही त्याला पांडुरंग म्हणणार. अरे तो काळाच पाहिजे, ठाईचाची काळा, अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा लागी लागेल. ज्ञानेश्वर महाराज काळा आहे म्हणून. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे, सांगू का? काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य आहे. काळ्या रंगाची गंमत अशी आहे, काळा रंग कुणालाच वर येऊ देत नाही, कुणालाच नाही. रामचंद्र प्रभूंचा निळा रंग आहे, निळा रंगाचं ठीक आहे. म्हणून रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंबरोबर रावणाचं चरित्र चालतं, त्याच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं चरित्र तेवढंच चिंतनीय, भरताचा त्याग तेवढाच चिंतनीय, उर्मिलेचा त्याग तेवढाच चिंतनीय, विभीषणाची शरणागती तेवढीच चिंतनीय. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंच्या बरोबरीनं इतर चरित्रही सांगितली जातात, पण भागवतामध्ये कोणतंही चरित्र सांगा, शेवटी ह्याच्याकडेच यावं. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे, तो कुणालाच वर येऊ देतो. उत्तम चित्र काढा आणि चित्र काढून वाटीभर काळा रंग त्याच्यावर टाका, काय दिसत? काही चालत नाही. भागवत कसं आहे? मी तर असं अशी कल्पना करतो ना, भागवत म्हणजे कोळशाची खाण आहे, खाण. भागवत आहे ना, कोळशाची खाण आहे, खाण खाण, खदान खदान, कोळशाची खाण आहे. कोळशाच्या खाणीमध्ये काय असतं? सहज जरी माणूस गेला इकडून आणि जाता जाता उगी भिंतीला असा घासून गेला तरी काळा रंग लागतोच की लागतो. काही जर घासला नाही, खाणीत, कोळशाच्या खाणीत या दारातून गेला आणि 2 किलोमीटर नंतर त्या दारातून बाहेर पडला तरी सुद्धा पांढरे. म्हणून माझं म्हणणं, पांढरे शुभ्र कपडे घालावेत कोळशाच्या खाणीचा, पांढरे शुभ्र कपडे घालावेत, कोळशाच्या खाणीमध्ये जावं. या दारातून गेला आणि त्या दारातून निघाला तरी
काळा होतो. तसं भागवत म्हणजे कोळशाची खाण आहे. फक्त एवढंच आहे, आपण शुभ्र कपडे म्हणजे शुद्ध अंतःकरणानं भागवत महात्म्यात उतरलं पाहिजे. 12 स्कंधात बाहेर पडा, तुम्ही काळे झालेले असता. वैशिष्ट्य या देवाचं बघा. म्हणून हा देव आहे त्या स्थितीमधलं समाधान तुकोबाराय सांगतो. आणि मग एक शंका राहते, एक भीती राहते, एक चिंता राहते, ती म्हणजे माझ्या अधःपतनाची. अधःपतनाची चिंता भयातून निर्माण होते. परिणामाचं भय जेव्हा माणसाला दिसायला लागतं तेव्हा माणसाच्या मनात जी चिंता निर्माण होते ती अधःपतनाची असते. बऱ्याच वेळेला मनुष्य कर्म करून जातो. केलेल्या कर्माचे परिणाम त्याला कदाचित कर्म करण्याच्या पूर्वी ज्ञात नसतात. पण कर्म करताना काहीतरी चूक होते आणि त्या कर्माची विपरीत फलं आपल्याला मिळतील अशी शंका, अशी भीती जरी त्याच्या मनात आली तरी तो म्हणतो नाही हो, संपलं सगळं, गेलं. अधःपतनाची भीती आहे. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये परमात्म्याच्या जवळ माझी बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका असं म्हणतात. हे मागणं कोणतं आहे? हे मागणं आपल्या अधःपतनाच्या शंकेतून आले. कारण माणसाची बुद्धी नष्ट झाली की माणसाचं जीवन नष्ट झालं. बुद्धी चांगली राहिली पाहिजे. मी आपल्याला प्रमाण घेऊन बोलतो, कितीतरी प्रमाण देतो या संदर्भामध्ये. सरळ बोलून जातो, सगळ्यांना माहिती असणार. गीता काढा. जायतो विषयांकुशः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो. आणि बुद्धिनाश झाला प्रणश्यति. प्रणश्यति हा परिणाम बुद्धिनाशाचा आहे. पण बुद्धिनाश हा परिणाम ध्यायतो विषयांकुशः. संगती लावताना कशी लावायची? अंततो गत्वा ध्यायतो विषयांकुशः. हेच भगवंताला सांगायचंय की विषयाचं ध्यान सुद्धा घातक आहे अर्जुना. विषयाचं चिंतन आणि विषयामध्ये रममाण होणं तर सोडून दे, पण विषयाचं ध्यान करशील तरी ते विषय तुझ्या अंतःकरणामध्ये कामक्रोधाधिक विकार निर्माण करतील की ज्याचा परिणाम बुद्धीचा नाश होईल. आणि बुद्धिनाश झाला की प्रणश्यति. म्हणजे प्रणश्यति हा परिणामाच्या आधी येणारी अवस्था म्हणजे बुद्धिनाश आहे. जिथं बुद्धिनाश आहे तिथं आपला नाश अटळ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून माणसाने बाकी सगळं सोडावं, आपली बुद्धीशा बुद्धीवर. बुद्धी राहिली की बाकी शरीर पडलं तरी पण फरक पडत नाही. शरीर देहपाताचं दुःख नाही. आमच्याकडे एक महात्मे बोलले, एक महात्मा थे, जीवन के अंतकाल में उनको कैंसर हो गया, ब्लड कैंसर झाला. नावं वगैरे सांगितलं पण आता तात्पर्य नाही त्याच्यात, सरळ सांगतो. डॉक्टर आश्चर्य करायचे, या कॅन्सर मध्ये शरीराला इतक्या वेदना होतात, पण हा महात्मा तळमळत नाही, तडफडत नाही, शांत पडलेला. धाडसाने डॉक्टरने त्यांना विचारलं, अहो म्हणे या रोगामध्ये माणसाला इतक्या यातना होतात, वेदना होतात, तुम्हाला वेदना होत नाहीत का? ते म्हणाले, शरीरच आहे ना, वेदना होणारच. मग वेदना होतात तर तुम्ही तडफडत का नाही? त्यांनी काय सांगावं? ते म्हणाले, डॉक्टर, वेदना शब्दातला वेद शब्द मला शांती दे. वेदना शब्दामध्ये वेद आहे. बुद्धी शाबूत असली की असो. शरीर त्यागाची वेळ आहे, पण भीष्माचार्य सांगतात, देवा तुझं रडकं तोंड बघत मरायचंय काय मला? हास. अरे तुझं सुहास्य वदन बघत मला प्राण. बुद्धी शाबूत असल्याचा परिणाम. बुद्धी पाहिजे. बुद्धी चांगली असली सगळं सगळं व्यवस्थित आहे. बुद्धी नसली सगळं मुसळ केला, सगळं वाया गेलं. काय सांगू मी आपल्याला? आता प्रमाण दिलं, मी बोलतो त्याबद्दल. माणसाची बुद्धी महत्वाची. याच्याकरता तुकोबाराय बुद्धीच्या संबंधानं मागणं मागतात. वचन आहे, बुद्धौ कलुष भूतायाम
विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयांनापसर्ग महाभारतात. एकदा माणसाची बुद्धी कलुषित झाली आणि माणसाचा विनाश काळ जवळ येऊन थांबला की काय होतं? अनयो नय संकाशो हृदयांनापसर्पती. अनीती हीच नीती म्हणून त्याच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसते महाभारताने. आणि याचा अगदी विरोध आपल्याला योग वासिष्ठामध्ये दिसतो. समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी बोलतात समया. समया म्हणजे समयी नाही, समया म्हणजे सम झालेली स्त्रीलिंगी रूप आहे. समया स्वच्छया स्वच्छ असणारी आणि सततम निर्विकारया नित्य निर्विकार असणारी बुद्धी माणसाला प्राप्त झाली ना, मग त्या बुद्धीनं तो काही करू देत, काय वाटेल. यदा यद क्रियते राम तद अदोषाय सर्वदा. त्याच्यामध्ये दोष निर्माण होत नाही. काही जरी झालेलं असलं तरी त्या बुद्धीनं त्याने जगाला काडी लावली तरी त्याला पाप लागत नाही. हत्वापिस इमान लोकान हंती न निबद्धते. गीता बोलते हत्वापि इमान लोकान हत्वापि न निबद्धते. तो बंधनात पडत नाही. न हंती त्याने मारल्यासारखं होत नाही. 18वा अध्याय गीता बोलते. वाचा आपण. मला ज्ञानवारायचं भाष्य सांगून वेळ घ्यायचा नाही. मला बोलायचंय ते स्पष्ट आहे. बुद्धी म्हणून तुकोबारा ही प्रार्थना करतात, बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता हा ना. अरे बुद्धी बदलली, सगळं जीवन बदललं. छोटासा दृष्टांत सांगून पुढे जाईल. एक महात्मा प्रवासाला निघाला. समुद्राच्या पलीकडे जायचं होतं. जहाजामध्ये बसला, निघाला. त्या जहाजावरती काही तरुण मंडळी होती. महात्मा महात्माच होता, खरा महात्मा. आता हे सांगायची वेळ. महात्म्यामध्ये सुद्धा खरा खोटा हा विभाग करावा लागायला लागला. अजून काय म्हणजे जाऊ द्या, त्याच्यावर भाष्य मी आता करत नाही. मला जे समोर आहेत, मला माझी अधिकाराची मर्यादा ओळखली पाहिजे. थोडं बोलतो. तर जहाजावर तरुण मंडळी. महात्मा पोहोचलेला. त्या तरुणांना काय असतं, असा महात्मा दिसला की त्याची टिंगल करायला वेळच लागला. मग कुणी ते तरुण त्याला बोलायला लागले, काय नाही हो, एवढा चांगला देह दिलाय देवानी, कष्ट करायला नको, फुकट खायला पाहिजे म्हणून हे असे कुठे हे करतात, संन्यास घे, कुठे काही घे असं करतात. काही नसतं. कष्ट करायचे नाही, फुकट मिळालं पाहिजे, जागेवर बसून खायला पाहिजे. पृथ्वीला ओझं झालं या लोकांचं. तरुण बोलायला. महात्मा शांत होता. त्याच्या मनावर काही परिणाम झाला नाही. शांत व्हा. आपल्या बोलण्याचा याच्यावर परिणाम होत नाही हे बघितल्यानंतर त्या तरुणांचं धाडस वाढलं. ते त्याला जाऊन बोलायला लागले, का तुम्हाला लाज वाटत नाही? या देशामध्ये राहता, काही काम करायला काय हातपाय मोडले काय तुमचे? करा ना कष्ट, जरा करा काम लोकांची. काय बिघडलं काय? लोकांनी तुम्हाला का म्हणून पोसावं, का म्हणून सांभाळावं, का म्हणून तुम्हाला अन्न द्यावं? तुम्ही काय केलंय जगा करता? महात्मा शांत, काही बोलला, एकदम शांत. आपल्या त्याला बोलू नाही, त्याला फरक पडत नाही हे बघितल्यानंतर त्या तरुणांचं धाडस इतकं वाढलं. जाता येता ते त्याला धक्के द्यायला. मुद्दाम जाता जाता धक्का द्यायचा, तो पडेल असं बघायचं. तरी महात्मा शांत. एवढ्या नाही भागत नाही म्हटल्यानंतर धाडस वाढलं. मग तर जाऊन ते त्याला मारायलाच लागलं. जाता येता त्याला टप्पल मार, त्याच्या अंगावर पाणी ओतून दे, गरम चहाच त्याच्या अंगावर टाकून दे. तरी महात्मा शांत होता. महात्मा शांत होता, पण महात्म्याला दिलेला त्रास देवाला नाही सहन झाला. भगवान प्रकट झाले. भगवान म्हणाले, काय चाललंय, काय चाललंय काय तुझं? ते तुला इतका त्रास देतात, शारीरिक त्रास देतात, मानसिक त्रास देतात, आणि सहन काय करत बसला? मग काय करू दे, करू काय? भगवान म्हणाले, काही नाही, तू त्यांच्याकडे नुसतं डोळे उघडून बघ, त्यांना स्वतंत्र सरपण लागणार नाही, मी बघतो. मी व्यवस्था करतो, तू चिंता करू नको. तू त्यांच्याकडे नुसतं डोळे वटारून बघ. तो म्हणाला, जाऊ द्या ना देवा, कशा करता? अरे कशा करता म्हणजे तुला इतका त्रास देतात पण तुझ्यावर परिणाम होत नाही. तो म्हणाला, देवा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? घरा येवो पास वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीशी भंग कदा हो. ही अवस्था आहे देवा. कशासाठी त्यांच्यावर रागवायचं? अरे कशासाठी रागवायचं म्हणजे आता जर तू आज शांत राहिलास तर त्यांना हेच वाटत राहील, ते पुन्हा दुसऱ्याला त्रास देतील. कधीतरी हे थांबवलं पाहिजे का? तू पहिलं पाऊल टाक, बाकीचं मी बघतो. तो म्हणाला, देवा, समोरचा किनारा जवळ आहे, तिकडं पोचलं की ते त्यांच्या दिशेने जातील, मी माझ्या दिशेने जाईल, पुन्हा आयुष्यात भेट आहे का?
मग एक तासाभरा करता जीवाचं अकल्याण करणारा क्रोध मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवायचा हा कोणता कर्म आहे? जाऊ द्या ना, द्या सोडून. भगवान रागावले, भगवान म्हणाले तू दे सोडून, मी सोडत नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, माझं काम आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता, माझं काम आहे. मला ते करावं लागेल. मी त्यांना मारणार, शिक्षा करणार. भक्त म्हणाला जाऊ द्या. भगवान ऐकायला तयार नाही. भगवंतांनी त्याला विचारलं फक्त मला एक सांग, कोणती शिक्षा करू? हे बघ, आपलं जहाज समुद्राच्या मध्यात आहे. जहाजच सगळं उलटवून टाकू का? पिढाच गेली ना सगळी, सगळंच गेलं. जहाजच सगळं उलटवून टाकतो. भक्तांनी देवाला हात जोडून सांगितलं देवा उलटवायचंच असलं तर जहाज उलटवायच्या आधी त्यांची बुद्धी उलटवून टाका, सगळं बुद्धीचा पालक धारणेत नाही मागवता हा नाही मनुष्य. जहाज उलटवण्याच्या ऐवजी बुद्धी उलटली, सगळंच गणित अनुकूल होतं ना. जे प्रतिकूल होतं ते सगळं अनुकूल वाटायला लागतं. आणि बुद्धीचा हे वैभव बघून तुकोबाराय देवाच्या चरणाजवळ मागणं मागतात, देवा दुर्बुद्धी ते मना कदा मोकसून, आमच्या ठिकाणी दुर्बुद्धी निर्माण होऊ नये. आता शंका पुष्कळ, माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. अरे मन आणि बुद्धी एकाच अंतःकरणाची नावं आहेत ना. अंतःकरण चतुष्टय म्हणतो आपण. जे अंतःकरण संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हणतो. जे अंतःकरण निश्चय करतं त्याला बुद्धी म्हणतो. जे अंतःकरण चिंतन करतं त्याला चित्त म्हणतो. आणि जे अंतःकरण मला माझी जाणीव करून देतं त्याला आपण अहंकार म्हणतो. मन बुद्धी चित्त अहंकार एकच अंतःकरणाची ही चार नावं. मग मनात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका असं जे तुला, मला आता याचा खुलासा करायला वेळ नाही. मला अजून थोडंसं पुढे बोलायचं, जास्त बोलत नाही. थोडे एक दोन महत्वाचे मुद्दे तेवढे सांगतो आणि थांबतो. मला अजून मधलं वचन घ्यायचंय, त्याच्यामुळे एक मुद्दा सांगतो, वचन घेतो, शेवटचा मुद्दा सांगतो, थांबतो. ऐका, दुर्बुद्धी होऊ देऊ नका असं जे तुकाराम महाराज म्हणतात. मला सांगा माणसाला दुर्बुद्धी होते कशी? देवाने सगळ्यांना बुद्धी दिली की नाही? दे. परमात्मा अपपर भाव करतो का? आता भक्तीचा विचार करताना, प्रेमाचा विचार करताना परमात्मा अपपर भाव करतो असं काल भागवतात आपण ऐकलं. पण बुद्धी देताना परमात्म्याने अपपर भाव केलाय का? नाही. सगळ्यांना देवाने बुद्धी दिली. कर्म आपलं तसं आहे, त्याला परमात्मा काय करेल? देवाने बुद्धी दिली. मग ती देवाने दिलेली बुद्धी, देवाने आपल्याला जे जे दिलेलं आहे ते शुद्ध आहे. आपण त्याला अशुद्ध बनवलंय हा आपला दोष. देवाने दिलेला अशुद्ध काही. मी गंमत म्हणून आपल्याला सांगतो बघा, प्रत्येकाचा अनुभव असेल. आपल्याला सकाळी पहिली एक जाग येते, पहिली जाग 5 वाजता 4 वाजता पहिली जाग येते. डोळे उघडतो, आपण जागे होतो, घड्याळ बघतो, 4च वाजले, पुन्हा फूस बदलतो, झोपून जातो. आणि मग एकदम 8 वाजता अरे इतका उशीर कशा झाला? मला हेच सांगायचंय, पहिली जी जाग आपल्याला येते ना ते देवाने आपल्याला उठवलेलं असतं. उठ, कामाला लाग. आणि त्या वेळेला उठून जर आपण कामाला लागलो तर आपल्या जीवनाचा उत्कर्ष सहज आहे. पण देवाने उठवूनही आपण झोपलो तर देव म्हणेल झोपूनच राहा, मग तू झोपलेलाच बरास. मी उठवूनही ते उठत नाही. म्हणून संस्कृतामध्ये एक वचन आहे, मी सरळ सांगून जातो चिंतन करत. संस्कृतामध्ये असं वचन आहे की ज्याला आपला उत्कर्ष साधायचा आहे त्याने उगवता सूर्य पाहू नये. हो, आपल्या अंथरुणाने उगवता सूर्य बघू नये. सूर्य उगवायच्या आत आपलं अंथरुण बाजूला झालं पाहिजे. परमात्म्याने जे जे दिलंय आपल्याला ते शुद्ध आहे. आपण ते अशुद्ध का झालं? बुद्धी दुर्बुद्धी का झाली? याची कारण अनेक. मी फक्त 1-2 कारणाचा विचार सांगतो. बुद्धीचा विचार आपण विदुर नीती जर काढली तर विदुर नीतीमध्ये बुद्धीच्या संबंधाने इतकं चिंतन मांडलं विदुराने. आणि नेमकं दुर्योधनाजवळ, त्या धृतराष्ट्राजवळ तेच नव्हतं. इतकं चिंतन. जाऊ द्या, आता सांगितलं ते पुढे आहे विषय. का माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होते? एकया द्वे विनिश्चित्य आहे ना विदुर नीतीमध्ये. त्रियुष चतुर्भिर वशे कुरु, पंच जित्वा विदित्वा षट सप्त हित्वा सुखी भव. त्या विदुर नीतीमध्ये आले वचन. मी आता बोलत नाही ते एकया या शब्दाचा अर्थ तिथे बुद्धी असाच अर्थ घ्या. अर्थ करताना असाच एकया द्वे विनिश्चित्य, एकया बुद्धीनच निश्चय कसा ना बुद्धीनच करायचा. जाऊ द्या, माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते? मी आपल्याला जाऊ द्या, हे शास्त्राची कारणं सोडून द्या, मी सरळ सोपी कारणं सांगतो. एक, माणसाची दुर्बुद्धी का होते? बुद्धी कधी फिरते? भूक लागली की.
भुकेल्या अवस्थेमध्ये मनुष्य सद्बुद्धीनं विचार करू शकत नाही. माझं वचन नाही, महाभारताने म्हटलंय क्षुधा निर्मुदती प्रज्ञान धर्मबुद्धीं व्यपोहती. महाभारताचं वचन आहे. क्षुधा निर्मुदती प्रज्ञान धर्मबुद्धीं व्यपोहती. माणसाची भूक माणसाची बुद्धी बदलवून टाकते. याचा अर्थ तुकोबाराय आपल्याला दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणतात. याचा अर्थ तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की देवा अन्ना करता आम्हाला परमार्थ सोडून दुसरं काही करू देऊ नका. विठ्ठला माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते? किती प्रकार सांगू. संस्काराने माणसावरचा संस्कार माणसाचं जीवन बदलवून टाकतो. सगळा विचार सांगत नाही मी आता. माणसाचा संस्कार चांगले कोणतंही मूल जन्माला येताना असं म्हणत नाही की मी अमक्याचा खून करण्याकरता जन्माला आलो. कोणतंही मूल असं म्हणत नाही की मला चांगला चोर व्हायचा आहे, हेच मला माझ्या जीवनात साधायचंय. म्हणून जन्माला येताना ते निर्वैरच असतं, निष्पाप असतं. मग निर्वैर निष्पाप असताना त्याच्याकडून वैर सिद्ध करणं आणि त्याच्याकडून पाप घडवून आणणं कुणाकडून होतं? त्याच्यावरचे संस्कार त्याला तिकडे देतात. आणि काय कारण आहे? म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की देवा आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा अर्थ कुसंस्कारित घरामध्ये आम्हाला जन्मालाच घडू नका. आम्हाला संत घराण्यात जन्माला येऊ द्या. आम्हाला भक्ताच्याच पोटी येऊ द्या. भले भक्ताची अवस्था कशी का असेल, सांपत्तिक अवस्था बिकट असेल असू द्या, पण तिथं जे मिळतं ते इतरत्र मिळत नाही. अथवा कुलीनामेव, अथवा हा जो विकल्प भगवंताने मांडला ना गीतेमध्ये, त्या अथवा शब्दाचा अर्थ इकडे नेता येतो. योगभ्रष्ट पुरुष श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येईल. अथवा म्हणजे काय? म्हणजे गरीबाच्याही घरात जन्माला येईलच की नाही? दरिद्री माणसाच्या घरातही जन्माला येईल की नाही? जन्माला येईल. पण जन्माला आला म्हणजे दरिद्री माणसाच्या घरात जन्माला यावा, पण दरिद्री वारकरी असावा. दरिद्री माणसाच्या घरात जन्माला यावा, पण तो दरिद्री सुदामदेवासारखा असावा. दरिद्री माणसाच्या घरात जन्माला यावा, पण तो भगवत भक्त असावा. घरी काही नसावं. केळीची सालं भगवंताला दिली विदुर पत्नीने. आपल्याला कथा माहिती आहे. अहो विदुर पत्नीचं नाव काढलं तर डोळ्यात पाणी येतं अशा कथा. काय होतं घरामध्ये? काही नाही. त्यांच्या पोटी यावं. जनाबाईंनी म्हटलंय मरोनिया जावे बाया माझ्याच्या पोटाला. माझा म्हणजे कोण? विवेक सागरासारख्या माझ्या ज्ञानोबारांना माझा म्हणतात. या मरून जावं पण ज्ञानोबारांच्या पोटी जन्माला. माणसानं मरून जावं पण जनाबाईच्या पोटी या. वाटेल ते करा, काय करता येईल ते करा. असो. आणखीन कशाने बुद्धी बदलते? बुद्धी दुर्बुद्धी का होते? असं आहे, बुद्धी वेगळी, सद्बुद्धी वेगळी, कुबुद्धी वेगळी, दुर्बुद्धी वेगळी. हे सगळे वेगवेगळे. त्याच्यामध्ये भावभेद आहे. अर्थदृष्टीने आपण सामान्यत्वाने एका अर्थाने हे वापरत असलो तरी त्याच्यामध्ये भावभेद आहे. आपण याच्याकरता रामायण बघा. रामाच्या परिवारामध्ये दुर्बुद्धी कोण, सद्बुद्धी कोण, मंथराला कुठे ठेवायचं, कैकेयीला कुठे ठेवायचं, कौशल्याला कुठे ठेवायचं, नाथ महाराजांनी सांगितलं, गोस्वामींनी आपल्याला सांगितलं. मला त्याचा विस्तार आता करायचा. पण माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते? एक तर संस्काराने होते, एक तर भुकेने होते. अजून एक कारण सांग. अजून एक कारण असं आहे, माणसाची संगती हा एक फार मोठा विचित्र भाग. संगतीने माणसं बदलून जातात. मी जास्त राखवणार नाही. एक वाक्य फक्त सांग, एक वाक्य सांग. संगतीचा माणसाच्या जीवनावर इतका सूक्ष्म परिणाम होत असतो. ऐका, उदाहरणाने सांगेन मी आपल्याला. संगतीचा माणसाच्या जीवनावर इतका सूक्ष्म परिणाम होतो की मनुष्य ज्याच्या संगतीत जातो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या मनासारखा वागायला लागतो. बरोबर आहे का? बघा, संगतीचा परिणाम काय? ज्याची संगती आपण करतो तो जवळ नसला तरी आपलं वागणं त्याच्या बुद्धीनं चालू. हा संगतीचा परिणाम. दारुड्याची संगती केली तर दारू पिणारा नाही आला तर एकटा प्यायला जातो. पण वारकऱ्याची संगती केली तर वारकरी नाही आला तर एकटा हरिपाठ करतो. संगतीचा परिणाम आहे ना. महाराजांनी म्हटलं पतन उद्धार संघाचा महिमा, म्हणून त्यजावे अधमा संत सेवा. म्हणून माणसाने अधमाचा त्याग करावा, संतांचं सेवन करावं. पंचतंत्रामध्ये कथा या संबंधामध्ये. असंग संग दोषेन साधवो यांती विक्रिया दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोहरणे गता. असं वचन आहे. पुढी कथा आहे त्याच्यामध्ये पंचतंत्रात आलं. नको त्याचा संग करून, असं आपण म्हणतो ना, असंगाशी संग.
आणि प्राणाशी गाठ. मराठीतली म्हण आहे ना, आपण विसरलात काय? असंख्य संग दोषेण साधवो यांती विक्रिया. सामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये विकार नवल होईल, नवल नाही, साधवो साधू प्रवृत्तीचा माणूस बिघडतो. गमतीची कथा आहे, थोडक्यात सांगतो. एका झाडावर एक कावळा आणि एक राजहंस बसले. आता कावळा काय आणि राजहंस काय आपल्याला माहिती. बसले, दोघांच्या गप्पा चालू होत्या. कावळा आतून बाहेरून काळा आणि हा राजहंस बिचारा मानस सरोवरामध्ये राहणार. कावळा आणि राजहंस दोघांची मैत्री झाली, एका फांदीवर बसले. दोघांचे काय गप्पा चालू, चर्चा चालू होती. तुम्हाला 7वा वेतन आला का, आम्हाला आला काय, त्यांचं चालू असतात वगैरे वगैरे जे काय तर त्यांची काही चर्चा चालू. ते दोघे तिथे बसलेले असताना नेमका त्या देशाचा राजा शिकार करायला अरण्यामध्ये आलेला, शिकार करून थकलेला आणि कुठंतरी थोडा वेळ पडावं म्हणून नेमका त्या झाडाखाली आल्यावर त्याला वाटलं थोडा वेळ पडावं म्हणून त्याने आपलं धनुष्यबाण वगैरे खाली बाजूला ठेवलं आणि थोडा वेळ तिथं पडला. बराच वेळ गेला, ऊन कलायला लागली, सूर्य अस्ताला जायला लागला आणि नेमकी 2 फांद्याच्या मधून उन्हाची एक तिरीप राजाच्या डोळ्यावर पडाली. राजाची झोप चाळवल्यानंतर राजा अस्वस्थ व्हायला लागला. राजहंसाने ते बघितलं. राजहंस म्हणाला, अरे त्याला त्रास होतो, मग त्याला तो जर थकला असेल तर त्याला विश्रांती दिली पाहिजे, मग हे ऊन आपण थांबवलं पाहिजे. म्हणून राजहंस त्या फांदीवर बसला आणि आपले असे दोन्ही पंख पसरले आणि राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली. योग असा की ज्या वेळेला राजहंसाने राजाच्या डोळ्यावर सावली तयार केली, त्याच वेळेला त्याच्या शेजारी बसलेल्या कावळ्याने बसल्या ठिकाणाहून राजाला गंध लावला. गंध लावलं कळतं का तुम्हाला? राजाच्या अंगावर घाण टाकली, विष्ठा पडली. राजा एकदम जागा झाला, अभिमान जागा झाला. अरे मी देशाचा राजा, माझ्या अंगावर घाण टाकण्याचं धाडस केलं कुणी? म्हणून रागाने वर बघितलं तर कावळा उडून गेला आणि तो राजहंस पंख बसून बसला होता. राजाला वाटलं यानेच घाण टाकली असेल. राजाने धनुष्यबाण घेतलं आणि राजहंसाला मारलं. दृष्टांत संपला. राजहंस राजावर उपकार करणार आहे, पण त्याला प्राण द्यावा लागला. कशामुळं? एकच, कावळ्याची संगत केली म्हणून. असे कितीतरी कावळे आपल्या अवतीभोवती असतात. आपल्या आजूबाजूला असे किती, आजूबाजूला म्हणजे लगेच शेजारच्याकडे बघू नका. असे समाजामध्ये फिरताना आपल्याला कुणाची संगती होते सावध राहिलं पाहिजे. अरे एवढे मोठे भीष्माचार्य, भगवत भक्त, एवढे मोठे क्षत्रिय, आपल्या धर्माचं निष्ठेनं पालन करणारे, पण तरी सुद्धा विराटाच्या घरी गायी चोरायला जावं भीष्माचार्य. क्षत्रियांनी गायीचं रक्षण करावं का गायीची चोरी करावी हो? पण गायीची चोरी करायला गेले. कशामुळं? एकच, दुर्योधनाचा संग लाभला म्हणून. बस एकच कारण आहे. दुर्योधन प्रसंगेला भीष्म गोहरणे गता. काय कारण नाही, संगानं बिघडतं. आता विदुर नीतीतलं प्रमाण सांगतो एक जाता जाता. विदुराने धृतराष्ट्राला उपदेश, विदुर नीतीच्या शेवटी आला आणि धृतराष्ट्राला सांगितलं, हे राज्य तुझं नाहीच आहे, पांडवांचंच आहे, पंडूचंच आहे. तू त्याचं फक्त तात्पुरतं पालन पोषण करणार आहेस, त्याची काळजी घेणार आहेस, पेट्रोल ज्याला म्हणतात तसं तू आहेस. तू कशाला या राज्याचा मोह धरून बसलायस? अरे पांडवांचं राज्य त्यांचं त्यांना देऊन टाक. हे पांडव तुला त्यांना वडिलांना जसं सांभाळलं असतं तसं सांभाळतील, तुला वडीलच मानतात बाबा. ते आनंदानं राज्य पांडवांना देऊन टाक आणि आनंदानं त्यांच्याकडे राहा. तुला मान मरातब सगळा मिळेल, काही अपमान होणार नाही तुझा. कशासाठी हे सगळं करत बसलास? हा सगळा उपदेश ऐकला, मोठा उपदेश केला. हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते बुद्धीच्या दृष्टीने महत्वाचं. धृतराष्ट्राने काय सांगावं विदुराला? हे सगळं ऐकल्यानंतर धृतराष्ट्र असं म्हणाले की विदुरा, तू म्हणतोस तसं पांडवांना राज्य देण्याची माझी बुद्धी होत नाही असं तुला वाटतं का? होते ना. मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की हे राज्य पांडवांना द्यावं. त्यांच्या मुखातले शब्द सांगतो. धृतराष्ट्र म्हणतात, सात बुद्धी कृताप्येवम पांडवान प्रतिमे सदा दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तन. त्याचं म्हणतात की तू म्हणतोस तशी पांडवांना राज्य देण्याची माझी पुन्हा पुन्हा बुद्धी होते, पण काय करू? दुर्योधन भेटला आणि त्याच्या संघात गेलो की पुन्हा फिरते. संघानं माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा, आम्हाला दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा अर्थ आम्हाला संतांशिवाय कुणाच्या संघात टाकू. बस संत संग सदा देई. बस आम्हाला दुसरं काही नको. संत संग दुसरं काही नको.
प्रमाण किती प्रमाण संत संगती देई चरण सेवा जेणेवा तुझा विसर न पडावा हाची माझी आजीवा रवी देवा माझा मनोरथ पूर्ण करा देवा मला संतांच्या संगतीशिवाय दुसरी संगती नको म्हणून तुकाराम महाराज देवाकडे दुर्बुद्धी देऊ नका असं म्हणतात. दुर्बुद्धी देऊ नका याचा अर्थ काय करायचा याचा थोडासा विचार केला. आता दुर्बुद्धी होऊ देऊ नका याचा जर व्यतिरेक विचारात घेतला अन्वयानं तर आम्हाला सद्बुद्धी द्या असा त्याचा अर्थ होईल. आपण जर त्याचा दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणजे काय म्हणजे सद्बुद्धी द्या. मग सद्बुद्धी म्हणजे काय याचा थोडासा विचार मला दृष्टांतानं करायचा आहे. एकदा भजन करू आणि नंतर एक 5-10 मिनिटांमध्ये मी माझी सेवा संपवतो. विठोबा देवाजवळ प्रार्थना करतात काही मागणं मागतात की देवा तुझे पाय आम्ही चित्तात धरावेत ही सद्बुद्धी आम्हाला द्या आणि आम्हाला दुर्बुद्धी होऊ देऊ नका जेणे कारणे तुमच्या पासून आमचा वियोग होईल. अज्ञानानं वियोग होईल. ज्ञानानं झालेला वियोग विरह असतो की जो विरह भक्ताच्या ठिकाणी आनंद निर्माण करतो व बाहेरून जरी ते दुःख दिसत असलं तरी संगम विरह विकल्पे काय निवडायचं फक्त विरहच निवडतो भक्त संगम निवडत नाही. तो विरह वेगळा. पण अज्ञानानं आपण भगवंतापासून लांब जाऊ नये. जी अडचण अर्जुनाने बोलून दाखवली देवाला की देवा मी जर युद्ध केलं तर तुमच्यापासून मी वेगळा होईल मला पाप लागेल आणि पाप्याजवळ तुम्ही राहत नाही म्हणून मला युद्ध नको ही पळकुटी कारणाचं. मग तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे जर आम्हाला दुर्बुद्धी होऊ देऊ नका तर आम्हाला सद्बुद्धी द्या. सद्बुद्धी म्हणजे काय म्हणून मी म्हणलं मी थोडक्यामध्ये सांगतो जास्त विस्तार करत नाही. सद्बुद्धीचा विचार करताना 5 गुण बुद्धीच्या ठिकाणी असले की तिला सद्बुद्धी म्हणतात. वचन योग असे ठाते याचा खुलासा परंतु थोडा मी सरळ सांगतो काही श्लोक म्हणत नाही काही नाही त्याचा विस्तार करत नाही साधं सरळ. 5 गुण बुद्धीच्या ठिकाणी आले की ती बुद्धी सद्बुद्धी होते. कोणकोणते गुण लागतात कोणकोणते गुण लागतात विचाराचा संकोच करता आला पाहिजे. 1 विचाराचा विस्तार करता आला पाहिजे. 2 विचाराचा परिणाम पुढे काय होणार आहे ही दूरदृष्टी पाहिजे. 3 विचारानं आतापर्यंत दुर्विचारानं आपल्या जीवनावर काय परिणाम झालेत हे ओळखण्याकरता मागे काय घडलं हे सांगणारं पूर्ण स्मरण पाहिजे. 4 आणि प्रत्युत्पन्नता पाहिजे. 5 प्रत्युत्पन्नता हा बुद्धीचा गुण आहे. संकोच करणं संजयाचं का कौतुक आहे महाभारतामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी संजयाचं कौतुक केलं का केलं काही नाही त्याचं एकच कारण आहे 1.25 लाख श्लोकांचं महाभारत आणि त्या महाभारताला संजयाने एका श्लोकात आणून बसवलं. किती संकोच करायचा किती संकोच. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धरः तत्र श्रीर विजयो भूतिर् निर्वाणितिर्मतिर्मम संजय बोलतात आणि या श्लोकाला किती महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संजयाला शाबासकी देताना कौतुक करताना म्हटलंय एवं भारताचा आवाका आणोनी श्लोका एका संजय कुरुनायका दिधला हाती. संजयाने कुरुनायकाच्या हातामध्ये जगतातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान सोपवलं. हे 1.25 लाख श्लोकाचं महाभारत त्याचं सार एका श्लोकात आलं. एका श्लोकात किती संकोच असतो. पुष्कळ दृष्टांत आहेत या संबंधानं बोलण्याकरता आता मी बोलत नाही ते सगळंच. ऐका विस्तार करता आला पाहिजे. जसा संकोच करता येतो
मी सांगू आपल्याला, विस्तार करण्यापेक्षा संकोच करणं अवघड आहे. विस्तार करणं त्या मानानं सोपं आहे. एक अभंग घेतला, 10 दिवस चालू राहिला, राहू दे ना, काय बिघडलं. कारण विषयातून विषय बाहेर काढण्याकरता आणि त्याचे संदर्भ आणि त्याला प्रमाण देण्याकरता आपल्याकडे वेद आहेत, आपल्याकडे उपनिषद आहेत, आपल्याकडे पुराण आहेत, आपल्याकडे स्मृती आहेत, आपल्याकडे संत प्रमाण आहेत. याच्याने तो विषय खुलवता येतो. किती दिवस सांगता येऊ शकतो, किती दिवस. या अभंगावर 15 दिवस कीर्तन करा, काही अडचण नाही, काही बिघडत नाही. का? एकतर संतांचं वाङ्मय 2 दिवसात संपणार नसतं. त्यामुळे किती दिवस समुद्रावरी खोल अर्थ भरीत ज्ञान करायचं बोलतात. किती अर्थ काढता येतो. आपल्या बुद्धीच्या मर्यादांचा भाग वेगळा. आणि दुसरी गोष्ट, विस्तार करणं त्या मानानं सोपं असतं, पण संकोच करणं अवघड. आता तुम्ही इथे तिरुपतीला 7-8 दिवस इथे राहिला, कथा ऐकली, कीर्तन ऐकली, गेल्यानंतर घरी गेल्यावर सांगाल की नाही, जे आले नाहीत त्यांना सांगाल की सांगा. आता राहिला इथे 8 दिवस आणि सांगाल महिनाभर, काय का नाही, महिनाभर सांगत राहतील. त्या दिवशी कथेत असं झालं, आम्ही असे नाचलो, त्या दिवशी जेवणामध्ये अमुक अमुक पकवान होतं, ते तमुक तमुक होता, संध्याकाळी आम्ही इतकं खाल्लं, दुसऱ्या दिवशी जागच आली नाही. काय सांगायचं ते सांगा, काय सांगायचं ते सांगा. म्हणजे राहिला इथं तुम्ही 7 दिवस आणि सांगा महिनाभर, म्हणजे त्याचा विस्तार करता आला. पण समजा एखाद्या स्त्रीचा नवरा आलेला नसेल आणि त्याला सांगताना तो म्हणाले, तू 7 दिवस 8 दिवस तिथे जाऊन राहून आलीस ना, एक काम कर, सगळी कथा ऐकली, सगळी ऐकली, 1 मिनिट सोडला, 1 मिनिट. कारण कथाच अशी आहे की मिनिटही सोडावा वाटत नाही. 1 मिनिट सोडला नाही कथा. बर, नवऱ्याने सांगितलं, माझी 7 दिवसाची जी कथा ऐकली ना, मला एका वाक्यात सांग. आता काय करा, कसं महिनाभर सांगता येतं, एका वाक्यात सांगणं अवघड आहे. विस्तार करणं सोपं आहे, संकोच करणं अवघड आहे. हे बुद्धीचं काम आहे. काय सांगू तुम्हाला, पूर्वस्मरण पाहिजे. आम्ही मागे काय चुकलो हे आम्हाला कळाल्याशिवाय आम्ही पुढे योग्य आहोत का नाही याची दिशा आम्हाला मिळत नसते. काही वेळेला अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय हेही आपल्याला शास्त्र सांगतं. पण काही वेळेला अतीतही पाहिलं पाहिजे, अनागतही पाहिलं पाहिजे. ते कशा करता सांगितलं हा प्रश्न वेगळा. शोककाले शुचमात्वम हर्षकाले च मार्श अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय हे वेगळं, ती भूमिका वेगळी. पण माणसाला मागे दृष्टी ठेवली पाहिजे ना. मागे बघितल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही. मागे काय चुकलं हे कळलं तरच मनुष्य ती चूक पुन्हा करणार नाही ना. मागे बघता आलं पाहिजे. किती जन्म आम्ही फिरत आलो, कधी या जन्मातून बाहेर पडायचंय, किती जन्म झाले, चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे. जन्माला यायचं, कर्म करायचं, मरायचं, केलेल्या कर्माच्या जोरावर पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा कर्म करायचं. किती चालू ठेवणार आहोत, किती. कधी ना कधीतरी हे संपलं पाहिजे. कधी ना कधीतरी भगवत चरणाशी एकरूपता झाली पाहिजे. कधी ना कधीतरी भगवत स्वरूपाशी आम्ही एकरूप झालो पाहिजे. कधी ना कधीतरी आम्ही जीवनमुक्त झालो पाहिजे. कधी ना कधीतरी संत चरणाचा आश्रय आम्हाला मिळाला पाहिजे. काहीतरी आमच्या जीवनामध्ये असं व्हावं की जेणेकरून येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरापुढे जन्म मरणाची परंपरा थांबली पाहिजे. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. हे कधी ना कधीतरी आमच्या जीवनात झालं पाहिजे. याच्या करता मागचं आठवण, पुढचं दिसलं पाहिजे, पुढचं दिसलं पाहिजे. शहाणी माणसं पुढे बघून कर्म निवडत असतात. पुढचं दिसलं पाहिजे आणि माणसाला प्रत्युत्पन्नता पाहिजे, प्रतिउत्पन्नता. संकट निर्माण झाल्याबरोबर संकटावरचा उतारा त्याला शोधता आला पाहिजे. संकट निर्माण विचार करून सांगतो नाही, संकट आपल्या करता थांबत नाही. आपण तयारीत असलं पाहिजे. कर्म आपल्या करता थांबत नाही. ते प्रारब्ध रूपानं आपलं कर्म कोणत्या वेळेला समोर येईल कुणालाही त्याचा हिशोब सांगता येत नाही. प्रारब्ध म्हणजे नव्यानं काही आकाशातून पडत नाही, आपलंच कर्म असतं. आपल्याला ज्ञात नसतं म्हणून प्रारब्ध म्हणायचं असतं, एवढंच. दुसरं काय, पुरुषार्थात फलप्राप्ती ही देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असो दैवमिती स्मृतः. दैव शब्दाची अशीच व्याख्या. चिरेण शीघ्रम आम्हाला त्यात फरक नाही का? ठीक आहे, काय सांगता येतं? लगेच आम्हाला लगेच त्याचं उत्तर शोधता आलं पाहिजे, ताबडतोब. याच्याकरता बिरबलाची कथा ऐकली, लगेच उत्तर, प्रत्युत्पन्न मती, लगेच उत्तर. कल मैंने महाराज जी को कहा था
अकबर बीरबल हुए कि नहीं मालूम नहीं, लेकिन अगर हुए हैं तो हमारे लिए ही हुए। कथाओं में जितने अकबर बीरबल की कथाएं बोली जाती है उतने काही नाही जात। जसं बिरबलाचं आहे ना, तसं कृष्णदेव रायाकडे अजून एक असाच एक विद्वान पुरुष होता, त्याचं नाव तेनालीराम। फार विद्वान, फार गमतीच्या कथा आहेत त्याच्या, बिरबलासारख्या फार गमतीच्या कथा। प्रत्युत्पन्न मती म्हणजे काय, कोणी एक गंमत म्हणून कथा सांगतो थांबतो, की जाता जाता हसत जावं गंमत म्हणून। प्रत्युत्पन्न मती कशी असते, प्रतिउत्पन्नता, प्रतिउत्पन्नता म्हणजे प्रतिउत्पन्न। संकट निर्माण झाल्या बरोबर त्या संकटाच्या निवारणाचा मार्ग त्याच्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे। बुद्धी अशी प्रगल्भ पाहिजे, बुद्धी अशी विचारी पाहिजे। काही काही मुलं असतात बघा, प्रश्न विचारला की उत्तर, आणि काही काही म्हणतात काही पुढे जात नाही। प्रत्युत्पन्नता। तेनालीराम नावाचा मोठा विद्वान पुरुष, देवी प्रसन्न झाली होती का, आणि अशी 10 तोंडाची देवी प्रसन्न झाली आणि त्याला म्हणाली बोल तुला काय वर पाहिजे मी देतो। यांनी वर मागावं की नाही, हसत बसत खो 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 हसत बसला। देवीने विचारलं अरे मी समोर आली आहे आणि तुला हसायचं काय कारण आहे? तो म्हणाला तू आई समोर आलीस, मी हसायला नाही पाहिजे, तुझा अपमान आहे खरं, पण मला हसू आवडतच नाही। म्हणे का? त्यांनी सांगितलं तुला 10 तोंड आहे। माझ्या मनात कल्पना अशी आली की आम्हाला एकच तोंड आहे, त्या तोंडाला एकच नाक आहे। तुला 10 तोंड आहेत आणि 10 नाक आहेत। आमचं एक नाक आहे, त्या नाकाला सर्दी झाली तर ते नाक सांभाळता सांभाळता आमच्या नाकी नऊ येतात। तुझं कसं होत असेल हे मला वाटलं, मी हसू। अरे हे काय पद्धत आहे तुम्ही बोलायची, काय पद्धत आहे? तर देवी त्याच्यावरही खुश झाली आणि देवीने त्याला एक पदवी दिली, विकट कवी। विकट कवी, विकट कवी पदवी मिळाल्यावर तेनालीराम पुन्हा हसला। देवी म्हणाली आता काय पदवी, आता एवढं हसायचं काय, पदवी दिली ना मी तुला। तो म्हणाला आई अशी पदवी दिली, पुढून वाचलं तरी विकट कवी, मागून वाचलं तरी विकट कवी। आपणही ऐकलं पण आपल्या मनात आलं काय, म्हणूनच तो तेनालीराम आहे, आपण थोडं फरक इथंच आहे। विकट कवी, विकट कवी, उलट केलं तरी विकट कवी, उलट वाचलं तरी विकट कवी। तो कृष्णदेव रायाच्या पदवी होता। कृष्णदेव राय फार मोठा राजा कर्नाटकात, त्याच्या पदवी तो राजा तो तेनालीराम। एक गमत म्हणून सांगतो, काय झालं त्या गावामधल्या 4 मित्रांनी असं ठरवलं की आपण तीर्थयात्रा करू, तीर्थयात्रेला जाऊ। तीर्थयात्रेला जायचं, मग आपल्या घरामध्ये सोनं नाणं ते कुठे ठेवायचं, काहीतरी ठेवलं पाहिजे। त्यावेळेला बँका नव्हत्या, लॉकर नव्हते, मग काय करायचं, घरात कोणी नाही। मग त्यांनी असं सांगितलं, एकाने सांगितलं आपण सगळे दागिने एका डब्यामध्ये ठेवू, माझ्या जवळ एक सज्जन बिचारी म्हातारी राहते, तिच्याकडे तो डबा ठेवू आणि आपण जाऊ, ती आपल्याला परत आल्यावर देईल। ठीक आहे, झालं। गेले, तो डबा एकत्रित दागिन्याचा घेतला, त्या म्हाताऱ्या बाईकडे गेले आणि तिला सांगितलं की म्हणे आई आम्ही तीर्थयात्रेला चाललो, 1 महिना लागेल आम्हाला परत यायला, तर महिन्याभरानंतर आमचा डबा आम्हाला तुम्ही परत द्या, आम्ही मागायला आलो। ती म्हणाली ठीक आहे, पण जोखमीचं काम नाही, काही होणार नाही, काही चिंता करू नका, आपला राजा आहे कृष्णदेव राय, चोऱ्या होणार नाही। झाल्यानंतर तिने सांगितलं ठीक आहे, पण चौघांनी जाताना तिला असं सांगितलं की आम्ही तुला डबा दिला, आम्हाला डबा महिन्याभराने परत करायचा, पण एक लक्षात ठेव, आम्ही चौघही मागू तेव्हाच डबा द्यायचा, एकाला द्यायचा नाही। मित्र होते ना, त्यामुळे विश्वास फार एकमेकांना। चौघही आलं तर डबा द्यायचा, एकाला द्यायचा नाही। ठीक आहे, झालं। गेले, महिनाभर तीर्थयात्रा केली, अमुक झालं तमुक झालं, परत आले। परत आल्यानंतर त्या म्हातारीच्या अंगणामध्ये बसले। आता त्यांच्यामध्ये चर्चा, आता काय घरीच जायचं, जाऊन काय 2 घास खायचे, झोपायचं, आलो गावात आपल्या, आता काय बसू थोड्या वेळ। अंगणामध्ये बसले, चालून आले होते, पाणी प्यायचं होतं। मग त्यांनी एकाला सांगितलं जा रे म्हातारीकडून पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये म्हणल्यानंतर तो एक मित्र पाणी आणायला गेला, हे सगळे पुढे अंगणामध्ये बसलेले, तो मागे आला। येता येता त्याची बुद्धी फिरली, म्हातारीला म्हणायला लागला आम्ही चौघही आलोय, 3 अंगणामध्ये बसले, दागिन्याचा डबा मागितला, पाणी मागितलं म्हणालाच नाही, दागिन्याचा डबा मागितला। म्हातारीने ते 3 अंगणात बसलेले बघितले, त्यांना विचारलं याच्याजवळ देऊ का, त्यांना वाटलं पाणी देऊ का, ते म्हणाले हा दे दे, त्यांच्याजवळ दे। तिने डबा दिला, याने डबा घेतला, मागच्या दाराने पसा झालं। या 3घांना आता वाईट वाटायला लागलं,
आमचे दागिने गेले, आमचे दागिने गेले. म्हातारीवर दोषारोप. असं झालं तसं झालं, आम्ही तुला म्हटलं होतं चौघे. अरे पण मी विचारलं होतं, आम्ही पाणी आणायला पाठवलं होतं, तू दागिने दिलेसच का? तो एकटाच आला होता ना, मग तू एकट्याच्या हातात का दिलेस? आमचे दागिने आम्हाला भरून दे. म्हातारी म्हणाली, मी दरिद्री झोपडीत राहणारी, मी काय दागिने देणार? नाही तर आम्ही राजाकडे तक्रार करू. राजाकडे तक्रार. राजाने सांगितलं असं असं झालं. मग म्हातारीला राजाने विचारलं, एकाच्या हातात द्यायचं नाही असं ठरलं होतं, मग तू एकाच्या हातात का दिला? तुझी चूक आहे, दोष आहे तुझा, तू भरून दे दागिने. ती म्हणाली, अहो माझ्याकडे काही नाही, मी माझा झोपडी काय, माझं शरीर जरी माझ्या शरीरातली इंद्रिय काढून विकली तरी मला तेवढे पैसे मिळणार, काय माझ्याजवळ नाही मला देणं. मात्र राजा म्हणाला, मग तुला राज्यातून काढून टाकणे. बिचारी रडायला लागली, रस्त्याच्या कडेला बसली, रडायला लागली. तिथून तेनालीराम सांगतो. तेनालीरामने बघितलं म्हातारी रडते. विचारलं, आई काय झालं रडायला? म्हणे असं असं झालं बाळा. तो म्हणाला, ठीक आहे, उद्या आपण दरबारात पुन्हा एक खटला उभा करू. राजाने निर्णय दिला, देऊ दे, मी आहे ना, मी आहे, तू चिंता करू नको. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती म्हातारी आली. राजा म्हणाला, काल निर्णय दिला, पुन्हा पुन्हा तेच ते करायला मला वेळ नाही, चला काढा. त्यांनी सांगितलं, तेनालीरामने सांगितलं, नाही महाराज तुमचं चुकलंय, नियम बदलला. म्हणजे काय झालं आता? त्याने सांगितलं, मी ही केस चालवतो. ठीक आहे, म्हातारीच्या बाजूने तुम्ही बोला. तेनालीराम उभा राहिला. तेनालीराम या 3 मित्रांना विचारलं, तुम्ही 4 जण होतात? बरोबर. 4 तीर्थयात्रेला गेला? बरोबर. डबा म्हातारी जवळ सगळ्यांचा मिळून एकत्र ठेवला? बरोबर. 4 आल्याशिवाय डबा द्यायचा नाही असं ठरलं? बरोबर. मग आता तुम्ही आल्यानंतर एकटा गेला, तिने विचारलं, त्यांनी सांगितलं, अहो तिने आम्हाला पाणी पाहिजे का असं विचारलं, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं द्या त्याच्या हातात, आमची चूक नाही. म्हातारीने एकाच्या हातात द्यायचा कसा? 4 समोर पाहिजे. आमचं बोलणंच असं झालं. ठीक आहे, बरं, जरी तो एकटा गेला असला, आम्हाला जरी तिने विचारलं होतं, तरी तिने म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही तिघे या, मग मी डबा देते. तर हे बरोबर झालं असतं. पण तिने असं केलं नाही, एकाच्या हातात डबा दिला. तेनालीरामने आम्ही सांगितलं बरोबर, म्हातारीचा दोष. म्हातारी म्हणाली, अहो मला वाचवतो म्हणून इथं आणलं, पुन्हा मलाच दोषी ठरवता. तो म्हणाला, थांब, आता मला सांग, तू या प्रश्नाची उत्तर दे. असं असं झालं होतं. हे 4 आले होते. असा नियम ठरला होता, 4 आले तेव्हा द्यायचं ठरलं. मग तू एकाच्याच हातात का दिलास? तिने सांगितलं, असं असं झालं, मी विचारलं होतं, मला वाटलं दागिने द्या म्हणाले म्हणून मी दिले. त्यांनी सांगितलं, म्हातारी चूक तुझी आहे. ती म्हणाली, वाचवा मला. तेनालीरामने दिलेला निर्णय फार सुंदर. प्रत्युत्पन्नमती काय आहे त्याच्याकरता सांग. तेनालीरामने राजाला सांगितलं, म्हातारी दोषी नाही, तुम्ही तिला शिक्षा करू शकत नाही. अरे पण तिने डबा दिला ना त्याच्या हातात, तो पळून गेला, यांचं नुकसान झालं. तेनालीरामने सांगितलं, कुणी सांगितलं म्हातारीने डबा दिला? म्हातारीकडे दागिन्याचा डबा अजूनही आहे. नियम काय ठरलाय? 4 यायचं. इथं किती जण आले? 3 जण. 4थ्याला घेऊन या, डबा तयार आहे. याला म्हणतात प्रत्युत्पन्न. या 5 गुणांनी जी बुद्धियुक्त असते तिला सद्बुद्धी म्हणतात. एक वाक्य फक्त ज्ञानोबारांच्या भूमिकेतून बोलतो. हे झालं सगळं व्यवहार आणि परमार्थाच्या दृष्टीने. पण मानवी जीवनाची इति कर्तव्यता करणारं एक वाक्य फक्त ज्ञानोबारांनी सांगितलंय. तेवढं वाक्य उच्चारतो आणि थांबतो. ज्ञानोबारांनी असं म्हटलंय, बुद्धी सद्बुद्धी कोणती? जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता होते त्या बुद्धीला सद्बुद्धी. जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे. आता पतिव्रता म्हणजे काय हे मला सांगायचं कारण पडू नये. आपण जयदेवाचं चरित्र वाचा आणि काय त्या पद्मावतीला सोसलं, काय तिने केलं हे बघा. त्या जयदेवाची फार सुंदर कथा आहे, गीत गोविंदकार. आपण चरित्र पहा, मला सांगायला आता वेळ नाही. मी कशा करता बोलतो, आपली बुद्धी परमात्म्याची पतिव्रता झाली पाहिजे. तिने परमात्म्याला वरलं पाहिजे, तिने परमात्म्याशी लग्न केलं पाहिजे आणि त्याच्या विना दुसऱ्याचं चिंतन नाही केलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. 5व्या अध्यायामध्ये भगवान बोलतात, त्याचाच अनुवाद ज्ञानोबा यांनी. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, बुद्धीच्या निश्चयानेच आत्मज्ञान होतं.
आता ते कसं होतं, काय होतं, बुद्धी परमात्म्यापर्यंत पोचते का न पोचते. आजच आपण ऐकलंय नाय महात्मा प्रवचन न लभ्या, बुद्धी परमात्म्याजवळ. मग ते कोणत्या अर्थाने घेतलं पाहिजे, त्याची संगती काय लावली पाहिजे याचा विचार स्वतंत्र. पण आपली बुद्धी सद्बुद्धी व्हावी, आपली बुद्धी दुर्बुद्धी होऊ नये याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून इथून जाताना हा व्यंकटेश असेल, बुद्धीचा दाता असेल, बुद्धीचं ईशन करणारा असेल, नियमन करणारा असेल, तो सगळ्या जगाचं नियमन करतो. मी सुरुवातीलाच बोलतो, सगळ्या जगाचं, एकट्याचं नाही. हे सगळं विश्व त्याने निर्माण केलं आणि त्या विश्वाचं नियमनही केलं, त्याला नियमही लावते. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अचिंत्य रचना रूपस्य जन्म स्थिती भंगम सर्वज्ञात सर्वशक्ती तद ब्रह्म. आचार्य बोलतात जन्माद्यस्य यतः, या सूत्रावरचं पहिलं वाक्य आहे आचार्यांचं, लक्षात घ्या. देश काल परिस्थिती व्यक्ती या सर्व संबंधाने भगवंताने ही योजना केली. सगळ्यांचं नियमन परमात्मा करतो, सगळ्यांचं ईशन परमात्मा करतो. जसा कठपुतळीचा खेळ करणारा मनुष्य आपल्या बोटांना दोऱ्या बांधून नाचवतो, तसं परमात्म्याच्या बोटावर आपण सगळे नाचतो. ते लक्षात घ्या. स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळ विसूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. ज्ञानोबा बोलतो कठपुतळीचा खेळ काय म्हणतात त्याला? पपेट शो. पपेट शो मराठीमध्ये पपेट शो म्हणतात. ते तो खेळतो, खेळ करतो, तो दिसत नाही आपल्याला कोण खेळतो. पण गंमत ही आहे, त्याच्या 10 बोटावर 10च बाहुल्या नाचतात. पण आमचा परमात्मा असा खेळी आहे, एका बोटावर 84 लक्ष योनी नाचवतो. काय ताकद असते. आणि म्हणून असा नियमनशील असणारा, बुद्धीचं नियमन करणारा जो परमात्मा इथं उभा आहे, त्याच्याकडे संपत्ती मागायची नाही, त्याच्याकडे ऐश्वर्य मागायचं नाही. ते चालत येतं. त्याच्याकडे मागायचं काय? एवढंच मागायचं, दुर्बुद्धी ते आता मज ऐसे करी तुझी पाय चित्ती धरी. देवाचे पाय आपण चित्तामध्ये धरावे, एवढी सद्बुद्धी आपल्याला व्हावी, एवढीच प्रार्थना आपण भगवंताच्या चरणी करावी. आणि तशी प्रार्थनाच परमात्मा कबूल करतात. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, तो परमात्मा आपल्याला पैसे देतो. का देतो माहितीये का? आपण त्याला द्यावेत म्हणून. मी म्हटलं मला माहिती असलेलं कारण एवढंच आहे, या परमात्म्याजवळ एवढे पैसे काय येतात? वित्त ब्रह्म झालं म्हणतात, ते काय येतात? त्याचं कारण आहे यांनी पद्मावतीकडून कर्ज घेतले. आपण व्यंकटेश महात्म्य वाचा, पद्मावतीकडून कर्ज घेतलाय म्हणून इतका मोठा झालाय. म्हणून आपणही तेच केलं पाहिजे. घरच्या पद्मावतीकडून कर्ज घेतलं की माणूस मोठा होत असतो. लक्षात ठेवा, देवाचा आदर्श आहे महाराज. न देवचरितंच असं पण आहे, हे पण बघितलं पाहिजे. असो, कशा करता मी बोलतो, त्याला आपण परत यावं, त्याच्यातून त्याने त्याचं कर्ज फेडावं याच्याकरता तो आपल्याला देतो. पण हे खरं नाही, त्याने आपल्याला द्यायचं, आपण त्याला द्यायचं, ह्या व्यवहार खरा नाही. मग त्यांनी आपल्याला असं द्यावं की आपल्याला पुन्हा मागायची वेळ येईल. काय द्यावं? बुद्धी द्यावी. आणि एकदा बुद्धी प्राप्त झाली की संपत्ती स्वतःहून चालत येते, ऐश्वर्य स्वतःहून चालत येतं, मान मराठा स्वतःहून चालत येतो. कारण विद्वान सर्वत्र पूज्य. याच्याकरता आपण भगवंताजवळ सद्बुद्धी मागावी. ती सद्बुद्धीच आपल्या जीवनाचं कल्याण करणारी आहे. या दृष्टीने आपल्याला सर्वांना, तुम्हाला आम्हाला सर्वांना भगवंताजवळ सद्बुद्धी मागायची बुद्धी परमात्म्याने द्यावी, एवढी प्रार्थना भगवंताच्या, संतांच्या, सद्गुरू श्री साधू महाराजांच्या चरणी करतो. झालेली सेवा, बराच वेळ बोललोय महाराज, खूप वेळ बसून आहे. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोतजनांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर या ठिकाणी आज आपला 5वा दिवस आणि हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देवलोकर यांची सेवा झाली.
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी संबोध केला. खरं म्हणजे आपल्याला दरवर्षी 2 दिवस त्यांनी या सप्त्याला देतात. मी साधू महाराज सेवा समितीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी या कीर्तनासाठी परमपूज्य भाईश्री रमेशभाई ओझा यांचं आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करण्यासाठी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज कंधारकर यांना विनंती करतो की सर्वात प्रथम त्यांचं या ठिकाणी स्वागत करा. या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे साधू महाराज सेवा समितीचा सप्ताह आपण संपन्न करत असतो. 2 नवीन डायरेक्टर झालेले आहेत, राजू चन्नावर आणि सौ भाग्यश्री गादेवार. याने लवकर या ठिकाणी यायचे आणि आपला सत्कार या ठिकाणी घ्यायचे. राजू चन्नावर, मी आपल्या साधू महाराज सेवा समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण एकनाथ महाराज कंधारकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि भाग्यश्री गादेवार तननो